यांचं पण बिचाऱ्यांचा भात पडला. ही कोणती फुलं आहेत माहिती आहेत का? वातावरण कसं मळब आहे ते बघा समोर दिसत. हिरोईन आमची त्यात वाळत टाकायचं कारण जरा ऊन पड पाण्यानं पूर्ण कंटाळ दिलाय बघा. किती मळब आहे बघा. रात्रभर पाऊस लागतोय पूर्ण. बघा सकाळी सकाळी नुसतं मळब आहे सगळं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. बॅक साईडला बघतोच तुम्ही, पावसामुळे सगळे पाणी साचलं येते. पण काय करणार, पाऊस पडतोय भरपूर. आणि कालपासून आम्ही सुरुवात केली होती कापायला, भात वगैरे कापायला. अर्धी माळी कापल्यानंतर पाऊस आला तर आम्ही थांबवलं परत कापणं, कारण भिजलं भात. आम्ही कापलं तेच, त्याच्यामुळे कापलं नाही. नशिबाने आम्ही तेवढीच कापली आणि थांबलो, नाही तर सर्व भात भिजलं असतं. काय करायचं, काय टेन्शन आलं आहे. पूर्ण भात पूर्ण झोपून गेलं आहे. व्हिडिओमध्ये बघितलं तसा मागच्या, पूर्ण झोपून वगैरे गेलं आहे. वाट लागले, झोपून पडलं आहे ना, त्याच्यावर ते परत अजून भात रुजून आलं वेगळं. त्याच्यामुळे आणखीन इश्यू झाला आहे. बघू आता काय होतं ते. हे बघा यांचं पण बिचाऱ्यांचा भात पडला समोर. तो जातो, म्हैशी सोडतो. गाडी गेल्या आतमध्ये, सोडतो आता. हे बघा पाणी बघा, रात्रभर पाऊस पडतोय मस्त. ही कोणती फुलं आहेत माहिती आहेत का? ही रवीची फुलं आहेत, रवीची. आणि फोडल्यावर ना मस्त आवाज येतो. हे नाही, थांबा दाखवतो. हा बघा, अजून झाली नाहीत मोठी. मोठी असतील ना तर फुटतात ते बघा अशी. रवीचंच झाड आहे, याच्यावर किती फुलं ते बघा. हे फुटतं मस्त, आवाज येतो. आणि फोडलेले आहेत हे बघा. आलं आता माळावरती म्हैशींकडे, कारण ॲज एक्सपेक्टेड आमचा राखणा चार कापतो त्यांच्यासाठी, म्हणून आलोय आता. वातावरण कसं मळब आहे, पण थंड आहे, गरम होत नाही जास्त, त्यामुळे बरं वाटते जरा. पण गेला पाहिजे, कारण आमचं भात वगैरे कापायचं अजून. म्हणजे अजून सुरुवात, म्हणजे काल थोडं कापलं, पण पाऊस आल्यामुळे बंद केलं कापायचं परत. काय हिरोईन आमची, जा. माळावर आलो तो म्हैशी बघायला, पण ऊन पडल्यामुळे मस्त इकडे वातावरण वगैरे पण झालंय. आणि इकडून आहे ना तर सह्याद्री पर्वत एकदम वगैरे एकदम क्लिअर दिसतात इकडं. हे माझ्या बॅक साईडलाच आहेत, तिकडे दाखवतो बघा, व्हिडिओमध्ये दिसलेच तर. ते बघा समोर दिसतात ना वरती सह्याद्री पर्वत. ते मस्त ऊन पडलंय बघा.
आता वाजले 3 आणि आत्ता चाललो आहे मी शेताकडे. कारण काल जे भात कापलेलं होतं ना ते आता वाळत टाकायचं आहे. कारण जरा ऊन पडलं आहे तर ते सुकल्यावरती जरा चांगलं होईल म्हणून दाखवतो आता तुम्हाला. अर्धी मळी कापली होती, अर्धी बाकी होती. ती अर्धी जी कापलेली होती ना ती पसरवायची होती, थोडी शिल्लक राहिली होती. आता पसरवतो. आता आईने पसरवली पण असेल, मग असे आले होते इकडे ते दाखवतो. हे बघा मी ना आता दूध काढायला आलोय. वादळ सुटले बेकार, आता परत पाऊस पडणार. कठीण आहे बाबा आमचं. भात कापायचं अजून पूर्ण सुरुवात केली होती तेव्हा कालपासून परत पाऊस चालू झालाय. बघू आता काय होते ते.